तर आमच्यासोबत ना काय असं झालं, व्लॉग शेवटपर्यंत बघा, सगळं सांगते. तर नमस्कार, मी माधुरी आणि सकाळ-सकाळी उठल्या-उठल्या पहिले देवपूजा करून घेतली. कारण का आज माझा उपवास होता आणि काही काम नसल्यामुळे ना मी झाडाखाली निवांत झोपली होती बरं. आणि तेवढ्यातच वहिनींचा फोन आला, की आज आपल्याला बाहेर जायचं आणि मला नक्की सांगा, वहिनीचं आणि नंदेचं नातं ना एवढं छान कुठे असतं का? आमचं नातं तर भरपूर छान आहे बरं का. आणि चिंचेच्या झाडाला तर चिंच लागले नाहीत आणि हा पाला पण चिंचेचा भरपूर छान लागतो बरं का. मला तर पर्सनली भरपूर आवडतो. आणि त्याच्यानंतर पार्लरमध्ये तर एवढी जास्त गर्दी होती ना, शेवटी आम्हाला तिथनं बाहेर यावं लागलं आणि तिथनं येऊन आम्ही उसाचा रस वगैरे पिला आणि वहिनीने नवीन मोबाईल घेतल्यामुळे त्याला ग्लास वगैरे बसवून घेतली. फायनली आमचा एका पार्लरमध्ये नंबर आला. तिथनं बाहेर आल्यानंतर ना वहिनीने भरपूर सारी खरेदी केली. कारण का आज वटपौर्णिमा आहे ना, म्हटल्यावरती नवऱ्यासाठी ते खरेदी करावीच लागणार. त्याच्यानंतर ब्लाऊज फिटिंग वगैरे बसतात का नाही हे बघून आम्ही डायरेक्ट कोरेगावला गेलो बरं का. कारण का आमच्या वहिनीचं काहीतरी काम होत असल्यामुळे आणि त्यातच आमचं ना पेट्रोल संपलं होतं बरं का. गेलं आज काय करत पेट्रोल संपलं. शेवटी चालतच जायला लागलंय आम्हाला.